की आयुर्वेदानुसार सांगितलेलं काय आहे की तुम्हाला भूक लागल्यावर 70%च तुम्ही आहार घेतला पाहिजे, पण तो पण नीट 32 वेळा चावून घेतला पाहिजे. तो लिक्विड फॉर्म मध्ये तयार व्हायला हे चावणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जेवताना आनंद पण मिळाला पाहिजे. म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की इच्छा, त्या जेवणाकडे बघून जेवावंसं पण वाटलं पाहिजे एक तर. आणि तेव्हा जेव्हा तुमची इच्छाशक्ती म्हणजे काहीतरी खावंसं वाटतंय तर मग आपोआप पचन ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. म्हणजे आपल्या पोटातला जो अग्नी आहे तो ऍक्टिव्हेट व्हायला लागतो, की त्याला ती भूक लागायला लागते, कडकडीत भूक लागली पाहिजे. सो आपल्याकडे जेवणाच्या आधी आपण कसं वदनिकवळ घेत आहे म्हणून आपण जेवायला बसतो. आपण प्रार्थना करतो की आपल्याला हे अन्न मिळालंय, ते गरजेचं आहे आणि त्याचा मान राखणंही तेवढाच गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याकडे लक्षही देत नाही. टीव्ही बघतोय, मुलं मोबाईल बघत असतात आणि तसंच ते ग्रहण केलं जात असतं आणि हे पण कुठेतरी अपचनाचं एक कारण बनायला लागलेलं आहे.